आत्ता आपण आहे गणगड किल्ल्यावरती. जो ह्या किल्ल्याचा बऱ्यापैकी उपयोग हा कैदीखाना म्हणजे जे आता जसं आपण नगरपंचायत, ग्रामपंचायत, प्रशासकीय जी संस्थानं म्हणतो आपण, की जिथून त्या एरियातला राज्यकारभार पाहतात किंवा त्या एरियात काय काय पाहिजे काय नको त्या सगळ्या गोष्टी, त्यांना सिक्युरिटी फील करून देण्याच्या गोष्टी, या सगळ्यांची मॅनेजमेंट आपल्या आता नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत एक्सेट्रा या गोष्टी करतात. पण त्या काळात जसं की यादव काळ असेल, शककालीन असेल, त्या काळामध्ये किल्ल्यांवरती म्हणजे जे जे काही डोंगर होता त्या डोंगराच्या आसपास जे काही घाटवाटा आहेत किंवा व्यापाऱ्यांना संरक्षण देणं असेल, जे कोकणातून मगाशी तुमच्या मागाच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की कोकणातून कसं व्यापारी मार्ग करतात वरती. सगळ्यात पहिलं वरती बघितलं तर नाणेघाट, तुम्हाला सगळ्यात प्राचीन जो घाटवाट आहे जिथून व्यापार चालायचा ते माहिती आहे. त्याच्यानंतर खाली त्याखाली बैलघाट आहे, त्यानंतर बोरघाट आहे, सवाष्णी घाट आहे, त्यानंतर अशा म्हणजे खाली आंबा घाट आहे, त्यानंतर इथला तामिनी घाट आहे, इथला मागचा सवाष्णी घाट, हा असे उंबरखिंडीचा घाट, बोरघाटा शेजारचा, असे खूप सारे घाटवाट आहेत. आणि त्या घाटवाटांच्या लाईनवरच किल्ल्यांची तुम्ही थोडंसं मॅपमध्ये किंवा जर तुम्ही असं नकाशामध्ये पाहिला तर त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला कळून येतील की प्रत्येक जी घाटवाट म्हणजे कोकणाच्या बंदरापासून ते व्यापाराच्या ठिकाणापर्यंत त्या व्यापाऱ्यांना, जे की बाहेरचे इथले व्यापारी आपले ते यायचे सामान घेऊन, त्यांना संरक्षण देण्यासाठी हे किल्ले काम केले जायचे. आणि किल्लेच का तर त्या काळात युद्ध खूप व्हायचे. आत्ताची युद्ध आपली खूप म्हणजे बॉर्डर आहेच आपल्याला, जे काही आपल्या कंट्रीला बॉर्डर असते, देशाला बॉर्डर असते, त्यामुळे ते बॉर्डर आहेच. पण त्या काळामध्ये खूप सारी संस्थानं राज्य करत होती, जसं की निजामशाह असेल, आदिलशाह असेल, आणि त्यावरती पाय रोवून आपल्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. आणि त्यातून जो की हे बाकीचे छोटे छोटे किल्ले आहेत जे आपल्या आसपासचे म्हणतो की नजर ठेवण्यासाठी केलेले आहेत. मोठमोठे किल्ले तुम्हाला माहितीच असणार आहेत, जसं राजगड असेल, तोरणा असेल, पुरंदर असेल, असे शिवनेरी असेल, मोजके किल्ले लोकांना माहिती आहेत. पण घनगड कोणाला माहिती आहे का? समोरचा तैलबाईला कोणाला माहिती आहे का? त्या खालचा सुधागड कोणाला माहिती आहे का? या सगळ्या गोष्टी कोणाला माहीत नाही. आणि हे किल्ले कशासाठी त्या काळात वापरले जायचे? त्या काळातल्या लोकांना, ज्या जनतेला किंवा तिथल्या ज्या रयतेला संरक्षण प्राप्ती होण्यासाठी किंवा त्यांना एक स्वतःचं मोलाचं हक्काचं ठिकाण जे की गारांना मांडण्यासाठी तर या किल्ल्यांवरती ते केलं जायचं. आणि महाराजांच्या काळामध्ये दसरा जवळ आलंच आहे, दसऱ्याचं पण सांगतो. दसरा सीमोल्लंघन म्हणून महाराजांनी एक प्रथा काढली होती. त्या काळात कसं चालायचं की व्यापार किंवा जे काही वस्तू होईल ते गावातल्या गावामध्ये वस्तू स्वरूपामध्ये एक्सचेंज करायचे किंवा त्या काळात नाणी स्वरूपामध्ये एक्सचेंज करायचे. पण त्याच्यानंतर महाराजांनी सीमोल्लंघन नावाचं केलं. बऱ्यापैकी अजून पण गावामध्ये केलं जातं की दसऱ्याची जी आपट्याची पानं आपण म्हणजे सोनं लुटायचं म्हणतो, तर लोक वाजत गाजत गावाच्या बाहेर जातात, त्यानंतर तिथं जंगलातून सोनं तोडून आणतात, त्याला सोनं लुटणं म्हणतात. आणि ते सोनं दसऱ्यावरती म्हणजे दसऱ्याच्या काळात किल्ल्यांवरती, त्या काळात किल्ल्यांवरती येऊन ते साजरं केलं जायचं दसरा. आणि असा एक आर्मीच्या एरियामध्ये कुठल्या कॉमन मॅनला परमिशन नसते जाण्यासाठी, आपल्यासारख्या माणसांना. जर सपोज तुम्ही आर्मीशी रिलेट करत नसाल तर तुम्हाला आर्मी एरियामध्ये फोटो काढण्यासाठी किंवा त्या एरियात जाण्यासाठी तुम्हाला परमिशन नसते. तसंच त्या काळात किल्ल्यावरती येण्यासाठी कुठल्याच माणसाला परमिशन नव्हती, की कुठला माणूस कशाला येईल किल्ल्यावर सांगता येईल. पण जोपर्यंत महाराजांची परमिशन किंवा किल्लेदाराची परमिशन नसेल तोपर्यंत त्या किल्ल्यावर त्याला प्रवेश नव्हता. हे सगळ्यात महत्त्वाचं. पण दसऱ्याच्या काळामध्ये जनतेचं आणि किल्ल्यांचं, जे काही किल्लेदार तिथले आहेत, त्यांचं एक जवळचं नातं असावं, त्यांचं सुखदुःखाच्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करता यावं म्हणून महाराजांनी दसरा सीमोल्लंघन म्हणून एक प्रथा सुरू केली होती त्या काळामध्ये. तर आपल्याला अलाव करत नाहीत जाण्यासाठी, परमिशन देत नाहीत आर्मी एरियात जाण्यासाठी. पण त्या काळामध्ये महाराजांनी स्वतः किल्ल्यांवर येण्यासाठी परमिशन दिली होती. गडफितूर व्हायची कामं ते होत राहतात. पण या सगळ्या गोष्टी म्हणजे रयतेचं आणि आपलं नातं टिकून ठेवण्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची, किल्ला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जे की आपण आत्ताच्या काळामध्ये कोणाला या किल्ल्याचं महत्त्व काही पडलेलंच नाही आहे. शासनाचं सोडूनच द्या, कॉमन मॅनचं पण पडलेलं नाही आहे. त्यामुळं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपण स्वतःहून किल्ल्यांवरती गेलं पाहिजे, ते सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, त्याचं महत्त्व सांगितलं पाहिजे. आत्ता आपण आहे गणगड किल्ल्यावरती.
जो की पुणे आणि कोकण जे काही घाटवाटाचे मार्ग आहेत, जे कोकण किनारपट्टीपासून जे काही घाटवाटावरती जे दक्षिण पठारावरती जे काही व्यापारी मार्ग आहेत, त्याच्यासाठी व्यापार करण्यासाठी जे लोक येतात घाटवाटात मार्ग आहेत, त्या काळातले लोक, तर त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी जी काही आपल्या जवळचीच घाटवाट आहे, पलीकडे तैलबैलाची मधली जी वाट आहे ती सवाष्णी घाटवाटा मार्ग आहे मधली, आणि त्याच्या पलीकडे त्या 2 डोंगरांच्या पलीकडे गेला तर त्या बाजूला कामिनी घाट आहे. सगळ्यांना तो घाट परिचित आहे, कारण त्या घाटावर म्हणजे तो घाटला चांगला रोड केलेला आहे. बट सवाष्णी घाट, त्याच्यावरती उंबरखिंडीचा घाट, बोर घाट, या सगळ्या घाटांवरती बऱ्यापैकी अपरिचित घाट आहेत त्या. आणि समोर जर बघितलं तर 2 सुळके जो पॉईंट दिसतोय, तो तैलबैला किल्ला आहे. आणि समोर जर खालचा जो किल्ला दिसतोय सरळ समोर, तर तो सुधागड किल्ला आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या पॉइंटला घनगड असं काय म्हणतात, हा गिरदुर्ग प्रकारातला येतोय आणि एकदम मजबूत किल्ला आहे हा. जसा लोहगड तसाच घनगड एक आहे. आणि ह्या किल्ल्याचा बऱ्यापैकी उपयोग हा कैदी खाना, म्हणजे जे की कैदी लोक असायचे त्यासाठी, जसं की वासोटा आहे, म्हणजे जंगल वासोटा त्याला बोलतात साताऱ्यामधला, तिथे जसं कैद्यांना ठेवण्यासाठी तो घाट, त्या किल्ल्याचा वापर केला गेला. तसंच आपला जो इथला रायगडाच्या पलीकडे लिंगाणा आहे, त्याचा जसं कैदी खाण्यासाठी वापर केला गेला, तसंच घनगड किल्ल्याचा सुद्धा कैदी खाण्यासाठी वापर केला, जिथे कैदी ठेवले जायचे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या जे राजधान्या आहेत आपल्या स्वराज्यातल्या 4 राजधान्या, त्यांची आपण माहिती घेतली. सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आपला, मगाशी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या की किल्ले का कशासाठी, पण ज्यावेळेस इंग्रजांची सत्ता भारतामध्ये सुरुवात व्हायला लागली, तर त्या काळामध्ये इंग्रजांनी जे काही आपण प्रशासन आपल्या किल्ल्यावरून चालायचं, राज्यकारभार किल्ल्यावरून चालायचा, तो सगळा राज्यकारभार विस्कळीत केला. आणि किल्ल्यांचं महत्त्व कमी करण्यासाठी ते सगळे प्रशासन एका स्थानिक एरियामध्ये, जिथं लोक सगळ्यात जास्त राहतात, जसं की पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मोठे मोठे घरं बांधली, म्हणजे बंगले बांधले किंवा कार्यालय बांधली. लाईक आता पुणे युनिव्हर्सिटी जे आहे ते त्यांचं कार्यालयच म्हणता येईल इंग्रजांचं एक, आणि ते नंतर आपण कंटिन्यू केलं त्यामध्ये. तर अशी कार्यालय त्यांनी बाहेर बांधली आणि किल्ल्यांचं महत्त्व म्हणजे रयतेचं आणि किल्ल्यांचं जे नातं होतं ते तोडून टाकलं. आता त्या काळामध्ये प्रत्येक म्हणजे महाराजांची म्हणजे सत्ते जशी संपत चालली, मराठ्यांची सत्ता जशी उतारास आली, तर त्यावेळेस प्रत्येक किल्ल्यांवरती जे सैनिक राहत होते ते कुठले असायचे, तर खालच्या गावामधले असायचे, किंवा त्यांची फॅमिली सगळी खाली राहायची किंवा किल्ल्यांवरती राहायचे जे सैनिक होते, किल्लेदार असल्यानंतर जसं जसं की इंग्रजांची सत्ता स्थापन झाली, ते पेमेंट त्यांचे देणं बंद झालं, कारण त्यांच्यावर जो राज्यकारभार पाहणारा राजा होता तो संपुष्टात येत होता, म्हणजे राज्य संपुष्टात येत, त्यामुळे त्यांचा राज्यकारभार पण संपत येत होता. मग त्याच्यानुसार कंटिन्यू मध्ये जे लोक म्हणजे तिथल्या किल्लेदारांना आणि सैनिकांना जे पेमेंट भेटायचे ते बंद झाले. आणि ते पेमेंट बंद झाल्यामुळे सगळे सैनिक हे गावाच्या पायथ्याला स्थलांतरित झाले आणि किल्ले हे ओसड पडले. त्यामुळे किल्ल्यांचं जे नंतरचं नातं होतं, बॉन्डिंग होतं, ते तुटून गेलं. त्याच्यानंतर 1818च्या काळामध्ये मराठ्यांकडून जिंकल्याचा पिरियड येतो. ऑलमोस्ट पूर्ण इंग्रजांनी एक मोहीम काढली. त्या मोहिमेनुसार 1818 मध्ये प्रत्येक किल्ल्यावर तुम्ही बघा, 1818च्या काळामध्येच प्रत्येक किल्ल्यावर हल्ला केला इंग्रजांनी. त्याच पिरियडमध्ये प्रत्येक किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला. त्याच्यानंतर 1900च्या पिरियडमध्ये त्याच्यानंतर 100 वर्षांच्या पिरियड नंतर जे स्वातंत्र्य सैनिक होते आपले, म्हणजे की स्वातंत्र्य लढा चालायचा भारत स्वतंत्र होण्यासाठी, तर त्या पिरियडमध्ये प्रत्येक म्हणजे किल्ल्यावर येणारे म्हणजे स्वातंत्र्य सैनिक काय करायचे, त्यांच्या सैनिकांपासून लपण्यासाठी किल्ल्यावर येऊन राहायचे. किल्ले एक त्यांच्यासाठी सुरक्षित स्थान असायचं. मग त्या काळामध्ये प्रत्येक किल्ल्यावर जाणारी वाट ही तोडून टाकली, प्रत्येक किल्ल्यावर असणारी घरं तोडून टाकली. जे काही त्यांना शक्य होईल त्यांनी ते सगळं उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, जेणेकरून प्रत्येक माणसाचं किल्ल्याचं नातं तुटलं जाईल. 1950 जसा भारत स्वतंत्र झालाय त्या काळापासून जवळपास 2005 तोपर्यंत कुणालाही कुठल्याही किल्ल्याविषयी जास्त माहिती नव्हती, गावातल्या माणसांना सोडल्याशिवाय. बाकी किल्ले कुणालाच माहित होते. अजून पण काही किल्ले असे आहेत जे की अजून पण असे 8 डोंगरांमध्ये जाऊन आहेत आणि ते किल्ले अजून पण कोणाला माहित नाही आहेत. शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा जवळपास 40 ते 50 वर्ष अंधारात काटेकुट्याने भरलेल्या एरियामध्ये होती. नंतर स्वातंत्र्य महात्मा फुले होते, त्यांनी रायगडची समाधी शोधून काढली महाराजांची जी कुठे, आणि नंतर तिथे जे काही पुढच्या ज्या गोष्टी सुरुवात झाल्या त्या तिथून पुढे सुरुवात झाली. तसं नातं तुटायचं म्हणतो. किल्ले होते कशासाठी आणि ते कसे संपत गेले याचा हा थोडासा बॅकअप म्हणजे इतिहास थोडक्यात.